आपल्या दमदार अभिनयातून कमी वयामध्ये तिने मजबूतीने रिश्ता कायम जोडलेला आहे आणि हीच वजह आहे की हिना खान कॅन्सरच्या न्यूज ऐकून त्यांचे फॅन्स हैराण झालेले आहेत. आता सर्वच त्यांना खूप सारी बेस्ट विशेष पाठवित आहे. ड्रामा सिरियल्स इतर रियालिटी शोमध्ये सुद्धा ती नजर आलेली आहे आणि ती ज्याप्रमाणे शोमध्ये आली तिने तिचे पाऊल जमविले आहे. आजच्या या लाईफस्टाईल व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत हिना खानविषयी. कसे काय स्ट्रगल करून आपल्या येण्यापर्यंत हे मकान हासिल केलेले आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बनून राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आपण पाहणार आहोत तिची बायोग्राफी. हिना खानचा जन्म 2 ऑक्टोबर 1987ला श्रीनगरमध्ये झाला. त्यानुसार त्याचे एज 35 इयर्स. लहानपणापासून ती एक एव्हरेज स्टुडंट राहिलेली आहे. कळण्यानुसार सेंट्रल अकॅडमी स्कूल ऑफ मॅनेजमेंट, गुडगाववरून MBA केलेले आहे. हिना खान आपल्या आईवडिलाला एकटीच मुलगी आहे, त्यामुळे ती लहानपणापासून सर्वांची लाडकी होती. हिनाला पढाईमध्ये लिखाईशिवाय पेंटिंग आणि सिंगिंगचा जास्त शौक होता. याशिवाय ती ॲक्ट्रेस बनण्याचा जुनून सुद्धा होता. या कारण त्यांनी MBA पढाई पूर्ण केल्यानंतर इंटरनेट इंडस्ट्रीला जॉईन केले आणि तिने फैसला केला की हिना खान प्रोफेशनने एक ॲक्ट्रेस आणि मॉडेल आहे. आता आपण जाणून घेऊया तिच्या करिअरविषयी. आपण आता तिच्या करिअरविषयी पाहणार आहोत. हिना खान एक स्वप्न होते की ती एक जर्नलिस्ट बनावं, पण करिअरच्या दिशेने ती गेली. तिने शिक्षण पूर्ण केल्यानंतर एअर होस्टेससाठी एक जॉब अप्लाय केला होता, पण जे नशिबात राहत नाही ते होईल. हिनाने जेव्हा एअर होस्टेससाठी जॉब अप्लाय केला होता तेव्हा ते मलेरिया झाला होता. ती ट्रेनिंग सेशन मध्ये जॉईन करू शकली नाही. तिच्या ये रिश्ता क्या कहलाता है काही फ्रेंड ड्रामा सिरियलसाठी ऑडिशन देण्यासाठी जात होती, तेव्हा हिना खान त्यांच्यासोबत ऑडिशन देण्यासाठी गेली. पण हिनाने तर ते ऑडिशन असाच दिला होता, पण त्यामध्ये ती सिलेक्ट झाली. त्या दिवशी बिलकुलही रिहर्सल नव्हती आणि ऑडिशनच्या दुसऱ्या दिवशी हिना खानला ड्रामामध्ये काम करण्याचे कॉल आले. ये रिश्ता क्या कहलाता है हा हिना खानचा डेब्यू सिरियल होता. अक्षराचा किरदार निभावण्यासाठी पहिले अमरदीप झा ॲक्टिंग क्लासेस जॉईन केले होते आणि 20 जानेवारी 2009 मध्ये फायनली ड्रामा स्टार प्लसवर चालू झाला होता. थोड्याच दिवसात लोकांना दिलामध्ये आपली जगह निर्माण केली होती. हिना खान खूप सारे सिरियल्स काम केले आणि बेस्ट सिरियल होती कायनात, सपना, बाबुल का, विदाई, चांद छुपा बादल में हिना खानचे नाव टॉप सेक्सियसमध्ये घेतले जाते. 2017मध्ये हिनाने खतरों के खिलाडीमध्ये पार्टिसिपेट केले. ही फर्स्ट रनरअप राहिलेली आहे. 2017मध्ये बिग बॉसमध्ये दिसली. हिना बिग बॉसमध्ये जितू तर शकली नाही, पण तिची फॅन्स फॉलोइंग वाढत गेली. 2018मध्ये कसोटी जिंदगीमध्ये काम केले. हिना खान फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण काम केले आणि लायन्स फिल्म्स पासून डेब्यू केले. फॅमिली. तिच्या पित्याचे नाव असलम खान होते. तिच्या भावाचे नाव आणि आमिर खान. तिच्या बॉयफ्रेंडचे नाव रॉकी जयस्वाल आहे. चला तर मित्रांनो, आपण आज तिचे अवॉर्ड्स जाणून घेणार आहोत. तिचे स्टार अवॉर्ड्स, सिने अवॉर्ड्स असे अनेक प्रकारचे अवॉर्ड तिला मिळाले आहे. आज आपण तिची वाली नेटवर्थ आणि इन्कम जाणून घेणार आहोत. हिना खानची नेटवर्थ पाहत आहोत. हिना खान एक एपिसोडचे 1,25,000 घेते आणि हिना खान ब्रँड प्रमोशनही करते. तिची फीस 3 लाख अप्रोच करते. हिना एका मूव्हीमध्ये काम करण्याचे 1 करोड रुपीज घेते. 2024 नुसार तिची नेटवर्थ रुपये आहे.
चला तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहे तिच्या हाऊसविषयी, तिच्या घराविषयी. हिना मुंबईच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या बॉयफ्रेंडसोबत रॉकीसोबत एक लक्झरी अपार्टमेंटमध्ये राहते. आत्ता आपण पाहणार आहे तिच्या कार कलेक्शनविषयी. तिच्याजवळ होंडाई सिटी, दुसरीची किंमत आहे 70 लाख रुपीज आणि तिसऱ्या गाडीची टोयोटा पण आहे, त्याची प्राईज आहे 130 लाख रुपीज. हिना खान आता शेवटच्या म्हणजे तिसऱ्या स्टेजवर कॅन्सरग्रस्त ब्रेस्ट कॅन्सरग्रस्त यांनी कळलेली आहे. शेवटी तिचा इलाज चालूच आहे. ती चांगल्या हॉस्पिटलमध्ये आपला इलाज करत आहे. तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग धन्यवाद.